जर आपण हडप्पन सिव्हिलायझेशनचा विचार केला तर हडप्पन सिव्हिलायझेशन, मॅच्युअर हडप्पन सिव्हिलायझेशन ही 2600 ते 1900 या कालखंडामध्ये फ्लोरिश होताना दिसतात. आणि आर्यांचे आक्रमण भारतात इसवी सन, हे सगळं इसवी सन पूर्व आहे, इसवी सन पूर्व. आर्याचे आक्रमण पण इसवी सन पूर्व 1500 पासून सुरू झालेले आहे. येतं लक्षात. म्हणजे ह्या दोन गोष्टींमध्ये, म्हणजे ही सिव्हिलायझेशन संपणे आणि आर्य भारतात येणे याच्यामध्ये जवळपास आपल्याला काय पाहायला मिळतो, 400 वर्षाचा गॅप. त्याच्यामुळे असं म्हणतात की ती जी थेरी आहे ते एक कुंभाड रचण्यात आलेला आहे भारतामध्ये फूट पाडण्यासाठी. पण ही एक गोष्ट मात्र याच्यामध्ये फिक्स होती की भारतावर काय झालेलं आहे, नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्यांचे आक्रमण झालेले आहे. मग आर्यांचे आक्रमण जेव्हा भारतात सुरू झाले तेव्हा ते जे कल्चर आलेलं आहे भारतामध्ये त्याला वैदिक कल्चर म्हणतात किंवा वैदिक सभ्यता किंवा वैदिक संस्कृती त्याला म्हणतात. ते इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आता वैदिक संस्कृतीचा जर विचार करतो म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये ती आहे इसवी सन 1500 पासून तर इसवी सन पूर्व 600 या दरम्यानचा जो कालखंड आहे किंवा हा जो जवळपास 1000 वर्षाचा हा जो कालखंड आहे, या कालखंडाला आपण वैदिक कालखंड म्हणतो. परंतु अभ्यासाच्या दृष्टीनं आपण याचे काय करतो, दोन भागात विभाजन करतो. एका भागाला आपण म्हणतो वेदिक कल्चर आणि दुसऱ्या भागाला म्हणतो आपण लॅटर वेदिक कल्चर. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी म्हणजे जो पोर्शन आपला इसवी सन पूर्व 1500 ते 1000 असणार आहे त्याला आपण वेदिक म्हणणार आहे. म्हणजे जो सुरुवातीचा आर्यांचा कालखंड होता आणि आर्यांचा जो नंतरचा कालखंड असणार आहे जवळपास 1000 पासून तर 600 पर्यंतचा हा जो कालखंड आहे या कालखंडाला आपण लॅटर वेदिक म्हणणार आहे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, वैदिक संस्कृती. येते लक्षामध्ये. आता परत फार बेसिक पासून म्हणजे तुम्हाला शून्य माहित आहे, सो या लेवल पासून आपल्याला लर्न करायचं आहे. परत एकदा सांगतो, हडप्पन सिव्हिलायझेशन भारतामधून संपलेलं आहे. त्याचे काही कारण होते, म्हणजे आता आपल्याला एक क्लिअर झालं आर्यांचे आक्रमण जसं एक कारण आहे त्याचप्रमाणे काय आहे, बाकीचे पूर आलाय, तिथं नापीक झाल्या जमिनी, कोणी म्हणते व्यापार त्या लोकांचा बुडालेला आहे, कोणी म्हणते बदलानुसार हे लोक स्वतःला अडॉप्ट करू शकले नाही त्याच्यामुळे देखील हे लोक स्पॉइल झालेले आहे. असे एन नंबर्स ऑफ रिझन देतात. पण याच्यामध्ये एक परफेक्ट गोष्ट ही आहे की आर्य जे आहे हडप्पन सिव्हिलायझेशन जी आहे ती 1900 मध्ये काय झालेली आहे, भारतामधून पूर्णपणे लुप्त झालेली आहे. येते लक्षामध्ये. त्यानंतर काय झालेलं आहे, भारतामध्ये एक एक थवे यायला लागले. कोणाचे, आर्यांचे. हे सेंट्रल एशियावाला जो पोर्शन आहे किंवा मध्य आशियावाला जो पोर्शन आहे त्या मध्य आशिया रिजनमधून आपण थोड्या वेळानं मॅप देखील पाहू. हे एशिया काय असते, भारत काय असते, हे सगळं आपण लर्न करणार आहोत, म्हणजे बेसिक पासून लर्न करणार आहोत. तिथं ज्या राहणाऱ्या काही टोळ्या होत्या, तिथल्या लोकल टोळ्या ज्याला आर्य म्हटल्या जायचं. येतं लक्षात. ज्यांचं पशुपालन हा काय होता, व्यवसाय होता. हे पशुपालन करणारे परंतु लढवय्ये म्हणजे ज्यांना लढाया कशा करायच्या आहे हे व्यवस्थित माहीत आहे, ते काय झालेले आहे की वेगवेगळ्या कारणामुळे असं कारण दिलं जाते की ही जी कम्युनिटी होती आर्य ज्यांना म्हणतोय आपण, जे भारतात येणार आहेत, हे आर्य हे प्रामुख्यानं पशुपालन करायचे. सुरुवातीला स्टेपी नावाचा प्रदेश आहे पा. येतं लक्षामध्ये. आपण मॉडर्न इंडियामध्ये पण एकदा बोलताना किंवा जॉग्राफीमध्ये देखील बोलताना हा एक गवताळ प्रदेश आहे. कुठं, युरोपमधला. येतं लक्षामध्ये. सो युरोपमधला हा जो गवताळ प्रदेश आहे, इथं तुम्हाला मॅप दाखवतो म्हणजे आणखी तुमचं काय होईल, पिक्चर या ठिकाणी क्लिअर होईल. पहा, मी इथं तुम्हाला छोटासा इथं मॅप दाखवलेला, इथं भारत पण दिसते आहे, बरोबर. सो याच्या आधी देखील आपण हा मॅप पाहिलेला आहे. आता हा जो भाग आहे हा युरोपचा जो आणि रशियाचा हा जो पोर्शन आहे, या पोर्शनमध्ये मोठ्या प्रमाणात याला गवताळ प्रदेश आहे. याला स्टेपी नावाचा गवताळ प्रदेश म्हणतात. आता सुरुवातीला हे जे आर्यजन होते, येतं लक्षात, ह्या गवताळ प्रदेशामध्ये पशुपालन करायचे. परंतु काळाच्या ओघामध्ये इथलं सगळं गवत ह्या लोकांनी काय केलेलं, इथले सगळे कुर्ण काय केलेले आहे, उद्ध्वस्त केले. म्हणून हे लोक कुठं झालेले आहे शिफ्ट, त्याच्यानंतर ह्या मध्य आशियामध्ये शिफ्ट झालेले आहेत. त्यांनी इथले पण कुर्ण संपवून टाकले. म्हणून कुर्णाच्या शोधामध्ये, त्यांच्या प्राण्यांना जे जगण्यासाठी कुर्ण लागतात त्या कुर्णांच्या शोधामध्ये असं म्हणतात आर्य कम्युनिटी जी आहे, आर्य काय होती, ही एक ट्रायबल कम्युनिटी होती. येतं लक्षामध्ये. सो आर्य ही काय आहे, एक समुदाय आहे लोकांचा. हा लोकांचा समुदाय काय व्हायला लागला, हळूहळू भारताकडे शिफ्ट व्हायला लागला. आणि हे एकदाच आले नाही, म्हणजे हे एकदाच असं म्हणू आपण की बाबा हे 1 कोटी आर्य होते, हे 1 कोटी आर्य मग इथं आले, 1 कोटी आर्य नंतर भारतात आले, हे चुकीचं आहे. असं नाहीये. ते थव्याने आले. म्हणजे पहिल्यांदा 1,00,000-2 लाखाचा थवा, त्याच्यानंतर 1,00,000-2 लाखाचा थवा. सो स्टेप बाय स्टेप काय होताना दिसत आहेत, ते तुम्हाला भारतामध्ये येऊन सेटल होताना दिसत आहेत.
येते लक्षामध्ये? कळालं तुम्हाला की आर्य भारतामध्ये का आले, त्यांच्या मागचा मोटिव्ह काय होता? जसं भारतामध्ये ब्रिटिश का आले सुरुवातीला, त्यांना मसाले सोनं ह्या गोष्टी पाहिजे होता भारतामधून, तसं आर्य भारतात का आलेले आहे युरोप सोडून? तर त्याच्या मागचं कारण काय दिसतंय तुम्हाला आर्य भारतामध्ये येण्यामागचं? की त्यांचे कुर्ण संपलेले होते, त्यांच्या जे त्यांचे प्राणी आहे पशुपालन जे आहे ते करण्यासाठी त्यांना गवताची म्हणा किंवा त्यांना आपण असं म्हणू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या झाडपाल्यांची गरज होती, ते तिकडे संपत होतं, त्याच्यामुळे ते काय झालेले आहे भारतामध्ये शिफ्ट झालेले आहे. येते लक्षामध्ये? चला आता हे मी इन जनरल तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती. येते लक्षात? आता आपण प्रॉपर डिस्कस करायला सुरुवात करू. आता तुम्हाला कळालेलं आहे आर्य म्हणजे काय. आता दुसरं वैदिक कल्चर म्हणजे काय, किंवा हे वैदिक लॅटर वैदिक काय भानगड आहे सर? तर लक्षात घ्या, आर्य जे भारतामध्ये आलेले आहे हे आपल्याला कसं कळणार, किंवा आर्यांची माहिती हे भारतामध्ये आले सेटल झाले वगैरे वगैरे, किंवा त्यांना युद्ध करावे लागले इथल्या राजांसोबत, जे काही ते त्या कालखंडातले राजे होते, ही सगळी माहिती आपल्याला कुठून मिळालेली आहे? तर लक्षात ठेवा, आर्यांचा एक ग्रंथ होता, त्या आर्याच्या ग्रंथाचं नाव आहे ऋग्वेद. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? ऋग्वेद. त्या ऋग्वेदातून आपल्याला काय होताना दिसते आहे? आर्यांची सर्व माहिती दिसते आहे. सो हा ऋग्वेद. येतं लक्षात? आर्यांचा तो काय होता? ग्रंथ होता. सो ह्या ग्रंथामध्ये आर्य कशा प्रकारे भारतात आले, ते कुठं सेटल झाले भारतामध्ये, त्यांची जीवन जगण्याची पद्धती कशी होती, ही सगळी माहिती आपल्याला एका ग्रंथातून मिळते, ते म्हणजे ऋग्वेद नावाचा ग्रंथ. येतं लक्षात? म्हणून ऋग्वेद याच्यामधला जो वेद शब्द आहे तो महत्वाचा आहे. इथं बघा, वैदिक हा शब्द वेद या शब्दापासून बनलेला आहे. वेद म्हणजे ज्ञान, वेद म्हणजे काय? ज्ञान. सो ऋग्वेद पासून आपण त्याला नाव दिलेलं आहे वैदिक संस्कृती. जसं हडप्पामध्ये पहिल्यांदा काही आपल्याला अवशेष सापडले संस्कृतीचे, म्हणून त्या संस्कृतीला नाव दिलं आपण हडप्पा संस्कृती, किंवा ती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली होती म्हणून ती सिंधू संस्कृती. तसं आर्यांच्या जीवनाची माहिती जी आता आपल्याला शिकायची आहे ती कशावरून मिळते आपल्याला? ह्या वेदांवरून मिळते आहे. येते लक्षामध्ये? सुरुवातीचा वेद ऋग्वेद, त्याच्यानंतर सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. सो ह्या वेदांवरून आपल्याला आर्यांची माहिती मिळते, म्हणून मग आपण त्या संस्कृतीला काय म्हणणार? सो वैदिक संस्कृती. येतं लक्षात? जिचा कालखंड सुरुवातीचा काय दिसतो तुम्हाला? इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 हा कालखंड दिसतो. सो आपण सर्व, आणि ते एक सर्वात महत्वाचं असणार आहे, करंटमध्ये भरपूर सारे वाद आजही आपल्या समाजामध्ये चालू आहे, ते ह्या आर्य आणि अनार्यांशी रिलेटेड आहे. येते लक्षात? ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर लोकांशी रिलेटेड आहे, किंवा त्या कालखंडात असणाऱ्या गोष्टी आजच्या जीवनावर कशा परिणाम करतात, काय बदल होते किंवा काय बदल झाले सोसायटीमध्ये, हे लर्न करण्यासाठी आर्यांचं जे जीवनमान आहे किंवा त्यांच्या ज्या प्रथा आहे, रिच्युअल्स आहेत, हे सगळं जाणून घेणं. म्हणजे आजचा जो भारत तुम्हाला दिसतो आहे तो घडण्यामागं हे तुम्हाला एक एक ज्या गोष्टी दिसत आहेत, म्हणजे हडप्पन सिव्हिलायझेशन, त्याच्यानंतर आर्य अनार्य, त्यानंतर बुद्धिस्ट कल्चर, जैनिस्ट कल्चर, येते लक्षामध्ये, नंतर गुप्तांच्या कालखंडामध्ये आर्ट अँड लिटरेचर त्यांचं, त्यानंतर मुस्लिम, त्यानंतर ब्रिटिश, असं मिळून आज आपण जे जीवन जगतो ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर काय आहे? मोरॉरलेस प्रभाव आहे. येते लक्षात? म्हणून आपल्याला हे काय करायचं आहे? अभ्यासाचं. असं नाही की हे आउटडेटेड आहे, आम्हाला काय करायचं, होऊन गेलेलं आहे, गडे मुडदे कशाला उकाडताय सर. सो असं नाही आहे. ह्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर काय आहे? परिणाम आहे, म्हणून आपल्याला अभ्यास करायचा. चला तर बेसिक पासून जाऊ. सो वेद या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्ञान. आपल्याला कशाचं ज्ञान होते? आर्यांच्या पूर्ण सिस्टीमचं ज्ञान होते. येते लक्षामध्ये? पुढे जाऊया. वैदिक संस्कृतीचे निर्माते हे आर्य होते. येते लक्षात? आर्यांनी काय केलेली आहे? वैदिक संस्कृती किंवा हे ऋग्वेद वगैरे वगैरे लिहिलेले आहेत. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या असतानंतर थव्या थव्यांनी, मगाशी सांगितलं मी तुम्हाला, फ्लॉक एकदाच येत नाही आहे सगळे, 1 कोटी आर्य एकदाच आले असं नाही आहे, ते लाखाच्या टप्प्यांनी काय करतायत? सो थव्या थव्यानी ते भारतात येत आहेत. आर्य या शब्दाचा अर्थ होतो कुलीन किंवा उच्च कुळाचा किंवा श्रेष्ठ. मग आता आर्यांना आर्यच का म्हटलं जायचं? तर त्याच्यात पण प्रकार आहे. आर्यांनी काय केलेलं होतं? भारतात आल्यानंतर जरी लॅटर आपण असं म्हणावं लागेल, जरी सिंधू संस्कृतीचा अस्त झाला तरी छोटे छोटे राज्य तुम्हाला काय होताना दिसतात? तिथं थोडेसे आदिम ताम्रपाषाण आपण ज्याला म्हणतो, सो ते ताम्रपाषाण तुम्हाला थोडेसे राज्य दिसतात छोटे छोटे. त्या राज्यांचे राजे होते, तर ते राजे सगळे एकत्र येतात, आणि हे जे बाहेरून येणारे लोक आहेत यांचं जे मायग्रेशन होते हे थांबवण्यासाठी हे सगळे राजे एकत्र येतात आणि त्यांचा प्रतिकार करतात. कोणाचा? आर्यांचा. पण आर्य हे जरी ट्रायबल असले तरी हे थोडेसे काय दिसतात? ह्या लोकांपेक्षा मॉडर्न दिसतात. त्या ठिकाणी त्यांच्याकडे लढण्याचे साहित्य जबरदस्त होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे तुम्हाला दिसते ना इथं, रथ, घोडे,
वेगवेगळ्या प्रकारचे धारदार शस्त्र ह्या लोकांकडे होते. कोणाकडं? आर्यांकडं. इथल्या नेटिव्ह लोकांकडे हे नव्हते. इथली नेटिव्ह लोक हे पीसफुल होते. त्यांना युद्ध काय हे जास्त माहीत नव्हतं किंवा लढण्याचा अनुभव नव्हता. ह्या लोकांनी युरोपमधून इथं गेले, इथून भारतात आले, तर हे लढाई करतच आलेले आहे ना. स्थानिकांना तिथून त्या ठिकाणी काय करत दिसतात तुम्हाला? डॉमिनेट करत भारतात आलेले असताना दिसतात. त्यामुळे ह्या लोकांना लढण्याची प्रॅक्टिस चांगली होती. मग भारतातले देखील लोक उभे राहिले, इथले जे राहणारे आहे, पण ते त्यांच्यासमोर टिकाव लागू शकले नाही. येते लक्षात? मग ते पराभूत झाले. मग हे जे पराभूत झालेले लोक आहे हे दुय्यम कॅटेगरीतले लोक आहेत, ज्याला आपण दास आणि दास्यू म्हणणार आहेत भविष्यामध्ये. काय म्हणणार आहेत? दास आणि दास्यू. आणि यांना ज्यांनी डॉमिनेट केलं ते कोण लोक? श्रेष्ठ. येते लक्षात? श्रेष्ठ म्हणजे आता आपल्या इथं शब्द वापरला जातो, सेठ हा शब्द वापरला जातो. काय चाललं सागर सेठ? सो ते म्हणतात ना, म्हणजे हा जो सेठ शब्द आहे हा श्रेष्ठ पासूनच बनलेला आहे. हे सगळे शेठ लोक. मग येते लक्षामध्ये? हे सगळे शेठ लोक भारतामध्ये आले, भारताला डॉमिनेट केलं, म्हणून ह्या लोकांना आर्य म्हणतात. आर्य म्हणजे काय? श्रेष्ठ लोक. आणि भारतातले जे लोक आहेत ज्यांना पराभूत झालेले आहे ते तुलनेनं काय? दास, दास्यू किंवा कनिष्ठ लोक. पुढे जाऊया. मस्त आहे, सुंदर आहे, स्टेप बाय स्टेप लर्न करायचं आहे आपल्याला. आर्यांची भाषा कोणती होती? तर संस्कृत ही आर्यांची काय होती? लँग्वेज होती. पुढे जाऊया. आर्यांची माहिती देणारा ग्रंथ. त्यानंतर आर्यांचे जे आपल्याला हे सापडतात, ट्रेसेस सापडतात, ते फक्त भारतात नाही सापडत, तर आपल्याला ते इराकमध्ये देखील सापडतात आणि सिरियामध्ये देखील सापडतात. सिरियामध्ये जे कसाईट नावाचा, त्याला आपण शिलालेख म्हणतो, म्हणजे सो कसाईट नावाचा, आणि सिरियामध्ये मित्तानी नावाचा जो अभिलेख आहे किंवा ते जे लेख लिहून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये देखील काय आलेले आहे? आर्यांचे उल्लेख. आता ऋग्वेदात तर पूर्ण आर्यांचीच माहिती आहे, कारण ऋग्वेद हा आर्यांच्या जीवनाला डिस्क्राईब करणारा ग्रंथ आहे. मात्र आणखी एक ग्रंथ आहे इराणी, तो त्यांचा धर्मग्रंथ आहे. जसं भारतामध्ये हिंदू धर्माचा धर्मग्रंथ हा वेद आहे किंवा ऋग्वेद आहे, ऋग्वेदाला अनन्यसाधारण महत्व आहे. जसं हिंदू लोकांचा ऋग्वेद आहे, तसे जे पारशी लोक आहे इराणला राहणारे, त्याला झोरॉस्ट्रियन धर्म म्हणतो किंवा झोरॉस्ट्रियन लोक म्हणतात, म्हणजे किंवा आपल्या भाषेमध्ये पारशी म्हणतो किंवा इराणियन म्हणतो. ह्या लोकांचा पण एक धर्मग्रंथ आहे, तो म्हणजे झेंद अवेस्ता. हे लक्षात ठेवा. त्यांचे दोन, आपले जसे 4 आहेत ना ते ग्रंथ, त्याच्यामध्ये आपल्याला ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, बरोबर. तसं इराणी लोकांचा त्यावेळेस 2 धर्मग्रंथ होते, झेंड अवेस्ता, खोर्दे अवेस्ता. त्यापैकी झेंद अवेस्तामध्ये आर्यांचे काय आलेले आहेत? उल्लेख आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? उल्लेख येतो म्हणजे काय? की आर्य हे डायरेक्ट इथून भारतात आलेले नाही आहेत. सेंट्रल एशियामधून किंवा साऊदर्न युरोपमधून, हे भारतात स्टेपीमधून ते डायरेक्ट भारतात आलेले नाही आहे. ते स्टेप बाय स्टेप इथं आले असावे, इराणमध्ये किंवा इकडे सिरियाच्या पोर्शनमध्ये, येते लक्षामध्ये, आणि त्यानंतर भारतामध्ये. असं झालं म्हणूनच तर त्यांनी काय केलेलं आहे? इराणियन लोकांनी त्यांच्या धर्मग्रंथामध्ये आर्यांचा उल्लेख केलेला आहे. का? कारण ते आमच्या भागामध्ये पण येऊन गेलेले आहे. पण त्यांनी तिथं डॉमिनेट होण्याऐवजी त्यांना कोणता देश आवडला? आपला भारत देश आवडला. पुढे जाऊया. आर्यांनी अफगाणिस्तानवर राज्य केले. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये सुरुवातीला त्यांनी काय केलेलं असणार? राज्य. म्हणून अफगाणिस्तानचा उल्लेख ऐरव म्हणून आलेला आहे. ऐरव म्हणजे आर्य जिथं राहतात, आर्य ऐरव. अहो, इराण देखील हा जो शब्द आहे तो पण असं म्हणतात आर्य ह्या शब्दापासून बनलेला आहे. आर्य ज्या ठिकाणी राहतात, राहण्याचा प्रदेश इराण, आर्य इराण. येते लक्षामध्ये? सो लिंक होत आहेत त्या गोष्टी. तसंच आर्य ज्या भागामध्ये राहिले अफगाणिस्तानमध्ये, सो आर्यापासून काय बनलेला आहे? ऐरव हा शब्द बनलेला आहे. सो अफगाणिस्तानचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये ऐरव म्हणून येतो, कारण त्याच्यावर कोणी राज्य केलं? आर्यांनी. आर्यांनी इथं राज्य केलं म्हणून त्याला इराण नाव पडलं, आर्यांचं इराण. येते लक्षामध्ये? सो ती गोष्ट आहे त्याच्यामध्ये. सो कळालं तुम्हाला आर्य कोण होते, कुठून आले, हे लक्षात येते तुम्हाला. आता जरी मी तुम्हाला हे म्हटलेलं असलं की आर्य जे आहे हे तुम्हाला युरोपमधून येताना दिसत आहेत, बरोबर, तरी आर्य हे नेमके कुठले होते? खरंच ते युरोपमधले किंवा त्या स्टेपी प्रदेशामधले, किंवा मी जे तुम्हाला रशियाचा मगाशी उल्लेख केला, त्यानंतर सेंट्रल एशियाचा मी तुम्हाला उल्लेख केला, पण त्याच्याबद्दल मतमतांतर आहेत. म्हणजे वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे नाही आर्य तिबेटमधून आले, म्हणजे तिबेट म्हणजे हा इथला पोर्शन तिबेटमधून. काही लोकांचं म्हणणं आहे मध्य आशियामधून आले. काही लोकांचं म्हणणं आहे नाही हे जे डेन्यूबचं खोरं आहे, साऊदर्न युरोप आहे, स्टेपी प्रदेश, तिथून. काही लोकांचं म्हणणं आहे नाही रशियामधून आले, आणि काही लोकांचं म्हणणं आहे नाही ते भारतातलेच होते आणि भारतातून ते पूर्ण जगामध्ये पसरले. असं वेगवेगळ्या लोकांचं काय आहे? वेगवेगळं मत आहे.